नमस्कार. मी नाशिकमध्ये रोईंग क्लब चालू केला आणि त्या रोईंग क्लबला काल एक मुलगा आला होता. तर त्या मुलाने मला एक प्रश्न विचारला की सर 2028ला ऑलिम्पिक आहे आणि त्या ऑलिम्पिकमध्ये मला खेळायचं आहे. म्हटलं ठीक आहे, खेळू शकतो. तुझं हाईट चांगलं आहे, वेट चांगलं आहे आणि बॉडी फिजिक्स एकदम परफेक्ट आहे रोईंगच्या लायक. तर त्याला म्हटलं तू करू शकतो प्रॅक्टिस. तर म्हणे सर किती वर्ष लागले? आता अजून तर एक 3.5-4 वर्ष आहे. म्हटलं पण तुला प्रॅक्टिस आत्तापासून करावं लागेल, तेव्हा जाऊन तू ते करू शकतो. म्हण नाही सर, मी 2027ला येतो आणि 1 वर्षात प्रॅक्टिस करून तुम्ही मला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवा. तर त्याला एक उत्तर दिलं. म्हटलं मी ब्युटी पार्लर नाही चालू केलं, रोईंग क्लब चालू केला आहे ना मी. मग तिथं मला 1 वर्ष तर नाही होऊ शकत, कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा लागेल. त्यानंतर मी तुला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकतो. पण नाही सर, ब्युटी पार्लरसारखं काहीतरी करा आणि मला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवा. मग आता याच्यावरती उत्तर द्यायचं ठरलं तर एकच आलं डोक्यात की याला मेकअप करून बोटीत बसवावं की काय. हसू यायचं, पण म्हटलं ॲडमिशनसाठी आला आहे मुलगा, आपण डिमोटिवेट करण्यापेक्षा त्याला काय करू शकतो आपण, त्यावर त्याला थोडं मार्गदर्शन केलं आणि राहुलही नाही म्हणून म्हटलं सगळ्यांसोबत हे शेअर करावे. कसे नमुने येतात आणि काय प्रश्न विचारतील सांगताच येत नाही.